नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. एम 2032 लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या सोबत आहेत सुरेश ताके पाटील, जे शेतकरी संघटनेचे नेते आहेत. अनेक प्रकारचं सामाजिक काम करतात आणि अनेक प्रकारचा अभ्यास ते करतात आणि अभ्यासूपणे लढा उभारणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आता बघा, एक महाराष्ट्रामध्ये एक मोठी बातमी झळकलेली आहे आणि जी गांभीर्याने विचारात घेण्यासारखी आहे. ती बातमी काय? ती बातमी अशी आहे की महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ जे आहे, या महामंडळाच्या मालकीची जागा 4,000 एकर, 4,000 एकर जागा ही एका सेल कंपनीच्या, म्हणजे एका बनावट कंपनीच्या घशामध्ये घालण्याचा उद्योग हा सध्या सुरू आहे. आणि तो लक्षात घेऊन अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या श्रीरामपूर तालुक्यामधल्या हरेगाव आणि इतर 9 गावांमध्ये, हरेगावसह इतर 9 गावांमध्ये गावकरी प्रचंड चिडलेले आहेत. आणि आता गुढीपाडवा झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी मोठं आत्मक्लेश म्हणा किंवा मोठं एक आंदोलन असं हे श्रीरामपूरमध्ये होत आहे, महात्मा गांधी पुतळ्यासमोर. आता ह्या आंदोलनकर्त्या 9 गावातल्या गावकऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे की ही जी 4,000 एकर जी जमीन आहे, ती जमीन खर तर त्यांच्या मालकीचे, वारसा जर लक्षात घेतला त्यांच्या मालकीचे आहे. आणि या गावकऱ्यांचा लढा केव्हापासून सुरू आहे, तर तो तब्बल 100 वर्षांपासून सुरू आहे, लक्षात घ्या. आणि शासनाने अलीकडच्या काळामध्ये एक मंत्री समिती यासाठी नेमलेली आहे. त्याच्यामध्ये महसूल मंत्री आहे, पर्यावरण मंत्री आहे, उद्योग मंत्री, अशी एक मंत्री समिती आहे. परंतु गावकऱ्यांचं समाधान व्हायला तयार नाही. एक मंत्री आहे कोणी, आणि या मंत्र्याच्या जवळची ती सेल कंपनी आहे आणि त्या कंपनीला ही जागा देण्याचा घाट सरकारने, महामंडळाने घातलेला आहे. त्याविरुद्ध हे आंदोलन होणार आहे. सुरेश ताके पाटील आपल्याला त्या संबंधी विस्तृत अशी माहिती देणार आहे की आत्ता विद्यमान स्थिती काय, या 100 वर्षांचा इतिहास काय, याच्यामधले कायदे कानून नेमके काय आहेत, आणि जे आंदोलनकर्ते आहेत गावकरी, त्यांना न्याय ताबडतोब कसा मिळाला पाहिजे याची उकल करून सांगणार आहे. दर्शकांना माझी विनंती आहे की चॅनल अवश्य सबस्क्राईब करावं. पुढच्या 2-3 भागामध्ये सुरेश ताके पाटील आपल्या समोर हा सगळा घटनाक्रम सांगणार आहेत. तेव्हा दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात. इतकंच नाही तर बेल आयकॉनचं बटन दाबावं, म्हणजे सगळे व्हिडिओ आपल्याला पाहता येतील. आणि व्हिडिओ आवडल्यास इतरांना शेअर देखील करा, अशी नम्र विनंती आहे. तर सुरेश ताके पाटील, आता तुम्ही सांगा की हे आंदोलन का होत आहे परवा 20 मार्चला, आणि त्याच्या मागची नेमकी पार्श्वभूमी काय आहे? नमस्कार. हे आंदोलन 100 वर्षापासून नाहीये, परंतु ह्या जमिनी 1918 मध्ये ब्रिटिश शासनाने ताब्यात घेतल्या होत्या. त्या कशा घेतल्या ते पुढे मी सांगतो. सध्या आंदोलनाची स्थिती सांगतो. तर हे आंदोलन तर त्या 35 वर्षासाठी घेतल्या, 30 ते 35 वर्षासाठी घेतल्या होत्या. आणि ते 30-35 वर्ष 1948 ला होत होते, 30 वर्ष. तर 1948 स्वातंत्र्य मिळालं होतं. शेतकरी त्यावेळेला अशिक्षित होता. त्यातल्या काही तरुणांनी हा विषय घेतला आणि 52-53 मध्ये काही मागण्या होत्या. त्या मागण्यांसाठी व या जमिनींसाठी आंदोलन उभं राहिलं. तर त्या आंदोलनाची दखल तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी घेतली आणि तत्कालीन महसूल मंत्री भाऊसाहेब हिरे माझ्या गावात आले होते, आमच्या परिसरात आले होते. आणि त्यांनी ते ड्रेनेज डिव्हिजन स्थापन केलं. हा भाग वेगळा, परंतु तेव्हापासून हा विषय प्रलंबित होता. तर या विषयामध्ये त्याबरोबर खंडाच्या जमिनीचा विषय होता. तर खंडाच्या जमिनीचा वाटप 2011 साली झालं. महसूल मंत्री त्यावेळेला महसूल मंत्री बाळासाहेब होते, मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण होते.
परंतु त्यातला आकारी पडीत हे 9 गावांचाच फक्त विषय आहे. तर तो राहिला तर त्या आकारी पडीत नाहीये, परंतु त्याच्यावर आकारी पडीचा शिक्का मारलेला असल्यामुळे त्याला आकारी पडीत म्हणावं लागतं. ते कसं ते पुढे सांगतो. तर त्याच्यामध्ये शेतकरी कोर्टामध्ये गेले होते. त्या कोर्टामध्ये 14 ऑगस्ट 2024 रोजी कोर्टाने फक्त 60 दिवसामध्ये याविषयी निर्णय करण्याचा आदेश दिला होता. तर त्याप्रमाणे तत्कालीन सरकार 23 सप्टेंबरला शासन निर्णय केला आणि सदरचा शासन निर्णय माननीय राज्यपालाकडे पाठवला. पण राज्यपालांनी आजपर्यंत त्याच्यावर सही केलेली नाही. तर आज ना उद्या राज्यपाल सही करतील असं शेतकऱ्यांचा समज होता आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न चालले होते. शेतकऱ्यांची 1-2 शिष्टमंडळ महसूल मंत्री महोदयांना, राज्यपालांना नागपूरला असो, मुंबईत असो जाऊन भेटले होते. परंतु हा प्रश्न अपेक्षा होती सुटेल. परंतु ही जी बातमी विधानसभेचं जे समालोचन विधानसभेमधल्या बातम्या ज्यावेळेला आल्या की एका कंपनीला 4,000 एकर जमीन द्यायची आहे. मग शेतकऱ्यांनी सुरुवातीला भूमी घेतली, 4,000 एकर जमीन कुणाला द्यायची त्यांना द्या, परंतु अगोदर आमची सोडा. परंतु त्याच्यानंतर ज्या वेळेला ती सदर कंपनी शेल आहे, कुठल्या एका मंत्र्याची आहे, या बातम्याची चर्चा विधानसभेत झाली. सन्माननीय विरोधी पक्ष नेते महोदयांनी हा विषय उपस्थित केला. त्यानंतर मग शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंकेची पाल चुकली आणि भीती वाटायला लागली. आणि त्यातून परवा दिवशी आजपर्यंत या विषयातलं सगळ्या मोठ्या आंदोलन जेवढे झाले त्यातलं सर्वात मोठं आंदोलन परवा झालं. शेतकरी मेळावा झाला, आंदोलन म्हणण्यापेक्षा मेळावा झाला आणि त्यातून आत्मक्लेश आंदोलन 20 तारखेला म्हणजे परवा दिवशी ठेवलेलं आहे. तर आता हा जो विषय आहे तर त्याच्यासाठी जी समिती नेमली आहे 4,000 एकर जमीन देण्यासाठी, आता त्या कंपनीचं नाव सांगतो. त्या कंपनीचं नाव आहे ZR2 ग्रुप होल्डिंग कंपनी आणि त्यांची ZR2 बायो एनर्जी कंपनी आहे आणि त्याचं जिमी ओल्सन कोणीतरी परदेशी माणूस आणि कोण सुनील कालापुरे नावाचा भारतीय त्याच्यातले भागीदार आहे. तर त्यामुळं ही कंपनी नक्की कोणाची, कुठल्या मंत्र्याची, याच्याबाबत शंका उपस्थित झालेली आहे. आता अजूनपर्यंत तर नाव आलेलं नाही, आम्ही अनभिज्ञ आहोत, परंतु ते नाव लवकरच कळेल असं वाटतंय. पण ही 4,000 एकर जमीन द्यायची. टाके पाटील तुम्ही हे आपण महाराष्ट्राला म्हणजे ज्यांना या जमिनीबद्दल काहीही माहिती नाही, परंतु एक उदाहरण आपण महाराष्ट्रासमोर हे आणतोय या व्हिडिओच्या माध्यमातून, या चर्चेच्या माध्यमातून. त्यामुळं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आता सध्या आहेत. हो, त्यांची तुम्ही भेट घेतलेली आहे, तुम्ही म्हणजे सगळ्या गावकऱ्यांनी मिळून भेट घेतलेली आहे. हो. आता ते जे 9 गाव आहेत, ते 9 गावातले हे सगळे गावकरी आहेत. त्या गावांची नावं सांगा. त्याच्यानंतर समिती जी नेमलेली त्या समितीवर कोण कोण आहेत ते सांगा. विरोधी पक्ष नेते असं तुम्ही जे म्हणतात, तर ते या बातमीमध्ये जे म्हटलेलं आहे, अनेक दैनिकांमध्ये ती बातमी आलेली आहे की विजय वडेट्टीवार यांनी तसा तो आरोप केलेला आहे. त्यांनी देखील ते नाव सांगितलेलं नाही. म्हणजे ह्या बातमीचं गांभीर्य आणि सगळा कायद्याचा कीस पाडणारा म्हणजे हा जो काही प्रवास झालेला आहे आतापर्यंत, जसं मी 100 वर्ष म्हटले की जसे तू म्हटले इतके वर्ष नाही, परंतु तुम्ही जे तारखा मांडताय आणि मग आता परवा होऊ घातलेलं आंदोलन, याची सगळी म्हणजे घटनाक्रम क्रोनोलॉजी ती सगळी सांगा, नावासह सांगा. आता हे श्रीराम म्हणजे 1918 साली ब्रिटिश सरकारने 1 ऑगस्ट 1918 रोजी एक गॅझेट प्रकाशित केलं आणि त्या गॅझेटमध्ये 9 गावाची जमिनी आम्ही अधिग्रहित केली. 1894च्या जमीन अधिग्रहण कायद्याद्वारे अधिग्रहित केली असं घोषित केलं. त्याच्यामध्ये माझं गाव होतं. माझ्या गावामध्ये 408 सर्वे नंबर होतं त्या काळामध्ये. ते सगळे सर्वे नंबर आणि माझ्या गावाच्या भोवतीलचे मग त्यावेळेला श्रीरामपूर तालुका नव्हता, कोपरगाव आणि नेवासा तालुक्यातील हे गाव होते. तर कोपरगाव तालुक्यामधील उंदीरगाव माझं गाव, खैरी आणि निमगाव हे 2 गावं, ब्राह्मणगाव, गोंदवणी, शिरसगाव हे गावं कोपरगाव तालुक्यातले 5 गावं, तसेच नेवासा तालुक्यातील वडाळा महादेव, मुठे वाडगाव, माळ वाडगाव,
ही गावं, या गावांचं त्यांनी जमीन अधिग्रहित करण्याचा त्यावेळेला तो आदेश प्रकाशित केला होता. त्या गॅझेटमध्ये हे गावं दिले, त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख दिला होता, फॉर इरिगेशन डेव्हलपमेंट अँड रिडिस्ट्रीब्युशन, म्हणजे परत देण्याच्यासाठी आणि तुमचं सिंचन व्यवस्था सुधारणा करणे, सिंचन सुधारणा करण्यासाठी जमीन ताब्यात घेत आहोत. परंतु ती जमीन त्यावेळेला बेलापूर कंपनी नावाच्या एका साखर कारखान्याला, म्हणजे साखर कारखाना नव्हता त्यावेळेला, तर बेलापूर सिंडिकेट नावाच्या कंपनीला ती दिली. 7,334 एकर जमीन ह्या 9 गावातील दिली. आणि ती 9 गावं त्यांच्या जमिनी, आता कोणती जमीन जाणार, त्यावेळेला शेतकरी अतिशय अशिक्षित, इंग्रजांचं जुलमी सरकार होतं, त्यामुळं कुणीही काहीही उठाव केला नाही. आणि इंग्रजांनी त्या कंपनीला पूर्ण फ्री हँड दिला, तुम्हाला पाहिजे ते कसं द्या. आता याच्यामध्ये एक वाक्य मला आठवलंय की शरद जोशी साहेब म्हणायचे की गोरे गेले आणि काळे आले, त्याचं अतिशय चपखल उदाहरण हे आहे. गोऱ्यांच्या काळामध्ये अन्याय झाला आणि तो काळ्या इंग्रजांच्या काळामध्ये कसा चालू आहे याचं भारतामधलं सगळ्यात सुंदर उदाहरण दुसरं सापडणार नाही असं मला वाटतं. तर त्या इंग्रजांनी मग ती जमीन त्या कंपनीला दिली आणि योगायोग असा की ती कंपनी अगदी आश्चर्यकारकरित्या 1920 साली ती दिवाळखोर झाली. आणि दिवाळखोर झाल्यानंतर आता त्याचा काही व्यवसाय चालू नव्हता, काही नव्हता, त्यांना फुकट 7,334 एकर जमीन मिळाली होती, तरीही ती कंपनी दिवाळखोर झाली. त्यानंतर योगायोगाने त्याच अजून एक आश्चर्यकारक योगायोग असा की त्याच वेळेला बेलापूर कंपनी लिमिटेड नावाची दुसरी कंपनी स्थापन झाली आणि त्या कंपनीचं आणि त्यांचं अमलगमेशन, कॉमर्सच्या भाषेतला शब्द आहे, कॉमर्सची टर्म आहे, त्या दोन्ही कंपन्यांचं विलिनीकरण झालं, त्यांच्यामध्ये काही व्यवहार झाला आणि ही जमीन बेलापूर कंपनी लिमिटेडकडे हस्तांतरित करण्यात आली. आता ही जमीन घेतली एका कायद्याने आणि त्यावेळेला त्याच्यावर शिक्का मारला आकारी पडीत. जो उतारा आहे, आता माझ्याकडे जे उतारे आहेत आणि आकारी पडीतची कन्सेप्ट सांगतो अगोदर. आकारी पडीत म्हणजे ब्रिटिशांना त्यावेळेला पैसे हवे असायचे, त्यावेळेला काही इतर उद्योग वगैरे व्यवसाय नव्हते, शेती उत्पन्न हेच सरकारचं मोठं उत्पन्न होतं. आणि मग जो शेतकरी जमीन कसत नव्हता, जमिनीचा कर भरत नव्हता, त्याला आकार म्हणतात, तो आकार भरत नव्हता, अशी जमीन ब्रिटिश सरकार जप्त करायचं आणि त्याला आकारी पडीत जमीन म्हणायचं. अशी महाराष्ट्रामध्ये साधारण 1.5-2 लाख एकर जमीन असल्याचं आपल्याला दिसेल. तर ती विदर्भामध्ये जास्त आहे, कारण विदर्भामध्ये होल्डिंग जास्त आहे. तर ही जी जमीन आहे ही आकारी पडीत नव्हती, कारण याचा 1918च्या अगोदर म्हणजे 1917-16 सालचा जर उतारा काढला, त्यावेळेच्या उताराला क ड ई पत्र म्हणतात. ते कडई पत्र जर बघितलं, त्याच्यामध्ये त्या वर्षामध्ये त्या शेतकऱ्यांनी खरीपात कोणते पिकं घेतले, रब्बीत कोणते पिकं घेतले याचा पूर्ण गोषवारा आहे. राळे, भगर, मूग, आवरी, सगळं काही होईल तत्कालीन पिकं. आणि त्यावेळेला शेतकरी सगळे पिकं घेत असायचे, जनावरांच्या चाऱ्यासाठी, माणसांच्या खाण्यासाठी सगळं. तर ती पिकाचा उल्लेख त्यावेळेला मला दिसतो. आणि मी ती जमीन आकारी पडीत कशी हे बघण्यासाठी आम्ही ज्या वेळेला त्याच्या मागचे कडई पत्र उपलब्ध झाले आहेत तहसील कार्यालयामध्ये, ते आम्ही बघितले, त्याच्यामध्ये आम्हाला ते जाणवलं. आणि त्यानंतर मग ही जमीन आकारी, म्हणजे ही जमीन घेतली एका कायद्याने, त्याच्यावर शिक्का मारला आकारी पडीचा, म्हणजे हा गोंधळ इंग्रज सरकारने त्यावेळेला तयार केला. ज्या वेळेला जमीन घेण्याची वेळ येईल त्यावेळेला आम्ही अधिग्रहित केली असं दाखवायचं आणि त्यावेळेला आकारी पडीत म्हणून घ्यायची, असा काहीचा त्यांचा डाव होता. आणि त्यातही कंपनी इन्सॉल्वंट होणं, दिवाळखोर होणं आणि दुसरी कंपनी योगायोगाने त्याच नामसाधर्म्याची त्याच काळात तयार होणं आणि त्यांच्यामध्ये व्यवहार होऊन ती जमीन मोठे लाखोचे ट्रान्झॅक्शन होऊन ती जमीन त्या कंपनीला जाणं, दुसऱ्या बेलापूर कंपनीला, या सगळ्या गोष्टी संशयास्पद आहे. आता याच्यामध्ये झालं काय की महाराष्ट्र शासनाने 1915-16 मध्ये निर्णय केला, तत्कालीन महसूल मंत्री महोदयांनी आणि त्यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी, की ही जमीन शासनाची आहे आणि जमीन देता येणार नाही. आणि ज्यावेळेला कोर्टामध्ये 5008/2018 हे पिटिशन ज्यावेळेला कोर्टात गेलं, त्या पिटिशन मध्ये सरकारचं म्हणणं अगोदर तेच होतं. परंतु ज्या वेळेला, कारण जगामध्ये कुठल्याही देशामध्ये
कुठल्याही हुकुमशाही देशामध्ये, कुठल्याही देशामध्ये जमीन ही विदाऊट म्हणजे कुठल्याही मोबदल्याशिवाय अधिग्रहण करता येत नाही. मग ही जमीन जर तुम्ही अधिग्रहण केलेली आहे तर मग त्याचे पैसे कसे दिले, कुणाला कुणाला किती दिले याचे आवाड दाखवा, असं या आंदोलनाचे नेते व संभाजीनगर न्यायालयाने उच्च न्यायालयातले एक विधिज्ञ ऍडव्होकेट अजितराव बबनराव काळे यांनी हा विषय तिथे कोर्टाला मागितला. तर शासनाकडे तसा अवॉर्ड नसल्यामुळं तो देऊ शकला नाही. मग कोर्टाने त्यांना सांगितलं की परत म्हणणं द्या. मग त्यांना त्यांच्याकडे देण्याचं म्हणणं नव्हतं. थोडे शाब्दिक फेरफार करून शेवटी ही जमीन द्यायला तयार आहोत असं 14 ऑगस्टच्या दरम्यान त्यांनी दिलं आणि कोर्टाने 14 ऑगस्ट रोजी त्याचा कालावधी ठरवून 60 दिवसामध्ये ही जमीन देण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा आदेश दिला. त्याच्यानंतर 60 दिवसांनी ते शासन निर्णय पण झाला. कॅबिनेटच्या 23 सप्टेंबरच्या जी कॅबिनेट झाली 23 सप्टेंबर 24 ची, त्या 2024 मध्ये 23 सप्टेंबरला शासन निर्णय झाले. त्याच्यामध्ये 20 नंबरचा निर्णय हा आहे की हरेगावची, श्रीरामपूर तालुक्यातील हरेगावची जमीन ही संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या वारसांना देण्याची निर्णय केला त्यांनी. परंतु त्या निर्णयावर माननीय राज्यपालाची सही अद्याप झालेली नाही. हे मी तुम्हाला सांगितलंच आहे. हा हे आता बघा त्याच्यानंतर आम्ही बरं का मी तुम्हाला यासाठी हे करतोय कारण ह्या ज्या बातम्या आलेल्या आहेत म्हणजे एकतर विजय वडेट्टीवार यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती विधानसभेमध्ये. त्यांनी हो सांगितलं की ही जी जागा आहे ती 4,000 एकर आहे आणि तिची किंमत जवळपास 6,000 कोटी रुपये आहे. मग आता त्या यांनी सांगितलं बावनकुळे महसूल मंत्री की असं काही ते होणार नाही, आम्ही बैठक आयोजित करू, मंत्री उपसमिती वगैरे असं ते केलेलं आहे. आता मला या बातमीमध्ये जे आलेलं आहे मला तो मोह आवरत नाही, तुम्ही ते सांगताय. आणि आपण ह्या पहिल्या भागाचा आता समारोप करणार आहोत. तत्पूर्वी हे जे बातमीमध्ये आलेलं आहे मी दर्शकांना आवर्जून वाचून दाखवतोय आणि ताके पाटील ते तुम्ही देखील ऐका आणि दुसऱ्या भागामध्ये याचं उत्तर द्या तुम्ही की काय तुम्हाला नेमकं याच्यामध्ये अजून इतिहास काय सांगायचा आहे. आणि विद्यमान हे विधानसभेत चर्चा होतीये त्याच्यामुळे आपण मोकळेपणाने हे आता राजकीय आरोप हो वगैरे हो. काय वगैरे ते सगळं जाऊ द्या बाजूला. परंतु तो मंत्री कोण आहे वगैरे असं काही सांगायला महाराष्ट्राला ते कळायला पाहिजे. आता ते विजय वडेट्टीवार यांनी देखील नाव घेतलेलं नाहीये. आता बघा त्याच्या बातमीमध्ये काय म्हटलेलं आहे, राज्य शेती महामंडळाची जमीन ही अशा कंपनीला विकण्याचा घाट आहे जो आपण याच्यापूर्वी तुम्ही त्या कंपनीचं नाव सांगितलेलं आहे, ज्या कंपनीच्या कामकाजात आणि आर्थिक व्यवहारात अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. ZR2 ग्रुप होल्डिंग आणि ZR2 बायो एनर्जी या कंपन्यांमध्ये जिमी ओल्सन आणि सुनील कलापुरे हे संचालक आहेत. हे दोघेही महाराष्ट्रातील एका मंत्र्याच्या संबंधित संस्थांमध्ये महत्वाच्या पदांवर कार्यरत आहेत, ज्यामुळे या जमिनीच्या हस्तांतरणात राजकीय हितसंबंध असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केलेला आहे. आता पुढे बातमी आहे जशी तुम्ही ते मगाशी सांगत होता, या कंपनीच्या ताळेबंदात मोठी विसंगती आहे. 2024 मध्ये अवघ्या 1.5 कोटीच्या आसपास विक्री दाखवणारी ही कंपनी कुठलाही ठोस व्यवसाय नसताना 30 कोटींचा नफा दाखवते. तसेच 2025 मध्ये अचानक 100 कोटींची भांडवली वाढ दाखवणे हा आर्थिक गैरव्यवहार आहे. ही जमीन शेतकऱ्यांच्या हक्काची असल्याने ती कोणत्याही परिस्थितीत बोगस कंपनीला देऊ नये, हा खूप मोठा घोटाळा आहे. ही जमीन काय MIDC मार्फत या कंपनीला देण्याचा डाव आहे, त्यासाठी उद्योग विभागाने शासन निर्णय सुद्धा बदलल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केलेला आहे. असं ते सगळं एकूण आहे. आता हे जे बातमीत म्हटलेलं आहे त्या संबंधी तुम्ही दुसऱ्या भागामध्ये बोला आणि याचा जो काही इतिहास तुम्हाला जो सांगायचा आहे तो देखील त्या भागामध्ये सांगा. परंतु आत्ता वर्तमान विद्यमान स्थितीमध्ये जे काही विधानसभेमध्ये जी चर्चा झालेली आहे जमिनीच्या अनुषंगाने ती महाराष्ट्राच्या समोर त्याची उकल एक अभ्यासू नेता म्हणून तुम्ही करणं अपेक्षित आहे. तर खूप खूप धन्यवाद आणि आपण दुसऱ्या भागामध्ये भेटतोय. दर्शकांना पुन्हा एकदा विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं आणि याच्या पुढची चर्चा देखील अवश्य ऐकावं. धन्यवाद.